नमस्कार. चला, आज आपण महाराष्ट्राच्या एका अत्यंत पवित्र भूमीवर जाऊया. पंढरपूर हे ठिकाण आहे भक्तांच्या लाडक्या विठ्ठोबाचं, म्हणजेच भगवान विठ्ठलाचं. पण विचार करा, काय होईल जर एखादा महान संत इतक्या पवित्र ठिकाणी आला आणि चक्क आज जायलाच नकार दिला तर? ही गोष्ट आपल्याला भक्तीच्या खऱ्या स्वरूपावर विचार करायला लावते. चला तर मग ही विलक्षण कहाणी जाणून घेऊया. तर आपली ही गोष्ट सुरू होते ती पंढरपूरच्या प्रवेशद्वारावर, म्हणजे अगदी वेशीवर. इथेच एक अशी घटना घडली जिने इतिहास बदलून टाकला. आपल्याला माहीतच आहे, दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला येतात. ही काही साधी यात्रा नसते, तर तो असतो श्रद्धेचा आणि भक्तीचा एक उसळता सागर. प्रत्येकाच्या मनात फक्त एकच आस असते, आपल्या विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतोय. पण ही गोष्ट आहे अशाच एका भक्ताची, जो त्या गर्दीचा भाग होता, पण तरीही वेगळा होता. तो शहराच्या वेशीपर्यंत आला खरा, पण तिथेच थांबला. त्या महान संतांचं नाव होतं चोखामेळा. आता आपण बघूया संत चोखामेळांच्या भक्तीची खरी कसोटी कशी लागली, जिथे त्यांची श्रद्धा समाजाच्या भिंती ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. संत चोखामेळा म्हणजे ज्यांच्यासाठी श्वास घेणं आणि विठ्ठलाचं नाव घेणं यात काहीच फरक नव्हता. त्यांचं संपूर्ण आयुष्य, त्यांचं सगळं अस्तित्वच विठ्ठलमय झालं होतं. पण इथेच त्यांच्या भक्तीसमोर एक खूप मोठं आव्हान उभं होतं. त्यांचा जन्म अशा समाजात झाला होता ज्याला त्या काळात मंदिरात प्रवेश दिला जात नसे. म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या लाडक्या विठ्ठलामध्ये जातीयतेची एक मोठी भिंत उभी होती. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना थेट सांगितलं, तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकत नाही. किती जड शब्द असतील हे, नाही का? पण यावर चोखामेळांनी काय केलं? त्यांनी वाद नाही घातला, कोणताही विरोध नाही केला. ते फक्त शांत राहिले. आणि त्यांची ही शांतता कोणत्याही आवाजापेक्षा, कोणत्याही विरोधापेक्षा खूप जास्त प्रभावी होती. त्या शांततेतच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. तो निर्णय साधा नव्हता, ती एक प्रतिज्ञा होती. ते म्हणाले, जर माझ्या विठ्ठलाच्या मंदिरात मला प्रवेश नाही, तर मी या शहरातही पाऊल ठेवणार नाही. आणि म्हणतात ना, जिथे भक्ताची कसोटी संपते तिथूनच देवाची लीला सुरू होते. इथूनच या कथेचा तो अद्भुत भाग सुरू होतो. विचार करा, मंदिराचं दार बंद आहे, पण बाहेर एका लहानशा भिंतीला टेकून संत चोखामेळा बसलेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता त्यांचे अभंग अविरतपणे सुरू होते. असं म्हणतात की त्यांच्या भक्तीमध्ये आणि त्यांच्या आवाजामध्ये इतकी ताकद होती की त्यांचे अभंग मंदिराच्या त्या दगडी भिंती ओलांडून थेट गाभाऱ्यात विठ्ठलाच्या कानावर पडत होते. आणि मग एक रात्री तो चमत्कार घडला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. असं म्हणतात की खुद्द भगवान विठ्ठल आपल्या भक्ताचे अभंग ऐकण्यासाठी मंदिरातून बाहेर आले आणि चोखामेळांच्या जवळ उभे राहिले. या चमत्काराचा पुरावा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना मिळाला. जेव्हा पुजाऱ्यांनी पाहिलं तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीवर चिखल लागलेला होता. जणू काही विठोबा रात्रभर आपल्या भक्तासोबत मंदिराच्या बाहेरच उभे होते. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. चोखामेळांच्या या भक्तीने एक असा वारसा निर्माण केला जो आजही जिवंत आहे. चला, तो वारसा काय आहे ते पाहूया. संत चोखामेळांच्या या कथेने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा केला, की देव नक्की कुठे राहतो? मंदिरातल्या 4 भिंतींमध्ये की भक्ताच्या हृदयात? आणि या प्रश्नाचं जिवंत उत्तर म्हणजे संत चोखामेळांची समाधी, त्याच जागी जिथे ते बसून अभंग म्हणायचे. आज त्यांच्या अढळ भक्तीचं प्रतीक म्हणून त्यांचं समाधीस्थळ उभं आहे. आणि गंमत बघा, आज प्रत्येक वारकरी आधी चोखामेळांच्या समाधीला वंदन करतो आणि मगच विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. म्हणजे ज्या संताला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता, आज त्यांच्या दर्शनाशिवाय वारकऱ्यांची वारीच पूर्ण होत नाही. त्यांनाच आज दर्शनाचा पहिला मान मिळतो. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काय आहे या कथेचा अंतिम संदेश? ही कथा आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते, की जर भक्ती खरी असेल तर तिला कोणत्याही भिंती, कोणतेही सामाजिक नियम अडवू शकत नाहीत. ती त्या सगळ्यांपेक्षा खूप मोठी आहे. आणि म्हणूनच पंढरपूरमध्ये आजही एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, जी आपणही अनेकदा ऐकली असेल, जहां चोखा गाता है वहां विठ्ठल रुककर सुनता है. हे वाक्य म्हणजे चोखामेळा आणि विठ्ठल यांच्या अतूट नात्याची साक्ष आहे. याचाच अर्थ जिथे चोखा गातो तिथे विठ्ठल थांबून ऐकतो. आणि हाच या कथेचा सार आहे, की भक्तीत इतकी शक्ती आहे की देव स्वतः तिच्यासाठी थांबतो. ही कथा आपल्याला आठवण करून देते की जगातलं सर्वात मोठं आणि पवित्र मंदिर कोणतं असेल तर ते आहे एका भक्ताचं शुद्ध हृदय.